ते राजे आहेत, आम्ही त्यांचं मार्गदर्शन नेहमी घेतो. मग कोल्हापूरचे महाराज असतील किंवा सातारचे महाराज असतील, त्यांचा संताप आम्ही समजू शकतो. ते राजे आहेत, आम्ही प्रजा आहोत शिवाजी महाराजांची. आम्हाला अधिक तळमळ आणि तिडीक आहे. क्षीरसागरबरोबर इतर मंत्र्यांनी तुमच्यावर टीका केली ती सांगतो. दादा भुसे म्हणतात तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय. प्रवीण दरेकर म्हणतात तुम्ही किळसवाणी वक्तव्य करता. आणि शंभूराज देसाई म्हणतात चिठ्ठी काढणारा पोपट तुम्हाला ठाण्याच्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती. अरे बघा, कोण काय म्हणत आहे. हे जे सरकार आहे यांना विजयाचं डिप्रेशन आलेलं आहे. विजयाचं डिप्रेशन हा अधिक गंभीर आजार आहे. बहुमताचं डिप्रेशन. आणि त्या डिप्रेशनमधून ते बाहेर पडायला तयार नाही. आणि चुकीच्या पद्धतीने मिळवलेलं बहुमत, त्यातून मिळालेला विजय आणि त्या विजयाचा धक्का न पचवता आल्यामुळे आलेलं डिप्रेशन, त्यातून हे बोलत आहेत. मी काय बोललो हे आधी समजून घ्या. त्यासाठी माणसानं साक्षर असावं लागतं. साक्षर असावं लागतं आणि इमानदार असावं लागतं. मला प्रश्न विचारला आणि मी विचारलं की फडणवीस साहेब आमचे वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत, हा संशोधनाचा विषय. त्या संदर्भात माझ्याकडे जी माहिती होती ती मी दिली. त्याच्यावर तुम्ही काउंटर करा, उत्तर द्या. लोकशाही आहे ना. मुळात आपण सगळे कामाख्याला जाऊन अघोरी विधी केलेत की नाही याच्यावर कोणीच उत्तर देत नाही. अघोरी विद्या ही अंधश्रद्धेच्या कायद्याच्या विरोधामध्ये असताना सुद्धा अशा प्रकारच्या पद्धतीनं राजकारणामध्ये जर कोणी काम करत असेल तर ते महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीला आणि परंपरेला शोभणारं नाही. असं जर मी म्हणत असेल आणि लोक मला वेडा ठरवत असतील, लोकांनी महात्मा फुल्या नाही, गाडगे महाराजांना नाही आणि सॉक्रेटिसला वेडाच ठरवलं होतं ना, तो अशा प्रकारच्या भूमिका मांडत होता म्हणून पुरोगामी. हे पुरोगामी लोक नाही. ज्यांना जादू टोणा मंत्र ह्याच्यात विश्वास आहे आणि या माध्यमातून आम्ही जिंकलो असा त्यांना आत्मविश्वास आहे. माननीय देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आम्हाला त्यांची चिंता आहे, त्यांच्या कुटुंबाची चिंता आहे. आणि त्यांनी लवकरात लवकर वर्षा बंगल्यावर जाऊन शिरसावर होऊन राज्यकारभार करावा ही या जनतेची अपेक्षा आहे. पण कोणीतरी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. ही जर आमची चिंता असेल या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून, तर हे फिरसाटांना एवढं डिप्रेशनमध्ये जाऊन बोलण्याची गरज नाही. बोला विजयाचं डिप्रेशन आहे, कारण हा विजय सरळ नाही आहे. शिवभोजन थाळी